अक्कलकोट तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। रुद्देवाडी येथील मातोश्री शुगर्स कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बँक ऑफ इंडियानं मातोश्री शुगर्स या कारखान्यासह काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, त्यांचे भागीदार गोकुळ शिंदे, दत्तात्रय शिंदे आणि कुटुंबातील 13 व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्ता जप्त केल्या आहेत। या मालमत्तांचा 30 दिवसात जाहीर लिलाव करण्याची जाहीर नोटीस काढली असल्याची माहिती मिळत आहे। मातोश्री शुगर्स कारखान्याची उभारणी पंजाब नॅशनल बँक आणि विजया बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून झाली। या बँकांच्या मान्यतेने म्हेत्रे आणि शिंदे कुटुंबियांनी युनियन बँकेकडून एप्रिल 2011 मध्ये 20 कोटी 30 लाख रुपयांचे टर्म लोन घेतले होते। कारखान्याने या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत, त्यामुळे बँकेने वसुलीसाठी 2019 पासून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। या प्रक्रियेनुसार बँकेने 6 वर्षांनंतर 2 एप्रिल 2025 रोजी मातोश्री शुगर्स या कारखान्यासह 13 जणांच्या मालमत्तेचा ताबा घेतल्याचं जाहीर केलं। या जप्तीच्या 30 दिवसानंतर जाहीर लिलाव करण्याची नोटीस बजावली आहे। 30 दिवसात कर्जफेड न केल्यास लिलाव अटळ असल्याचं बँकेनं जाहीर केलं आहे। याविषयी मातोश्री शुगर्सचे प्रमुख सिद्धाराम म्हेत्रे यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली आहे। यात त्यांनी युनियन बँकेने आमची मालमत्ता जप्त केलेली नाही, या जप्तीची आणि जाहीर लिलावाची कोणत्याही प्रकारची नोटीस आम्हाला मिळालेली नाही असं म्हटलं आहे।